ऐक, संकेत मागतोस ना आमच्याकडून? रोज नाही, पण कधी कधी मनातून विचारतोस, माझी वेळ येईल ना? मी योग्य वाटेवर आहे की नाही? मग पुन्हा शांत होतोस, कारण तुला वाट पाहायची सवय झालीय. तू खूप वेळ वाट पाहिली आहेस उत्तरांची, बदलाची आणि थोड्या दिलास्याची. लोक म्हणतात धीर ठेव, पण धीर ठेवणं किती अवघड असतं हे फक्त वाट पाहणाऱ्यालाच कळतं. तू अनेक वेळा निराश झालास, मनातून कोसळलास, पण तरीही कोणालाही दोष दिला नाहीस. हे सगळ्यांना जमत नाही. कधी कधी तुला वाटतं सगळे पुढे जातायत आणि तू मात्र तिथेच थांबलायस. पण नीट ऐक, सगळे पुढे जात नाहीत. काही लोक थांबून तयार होत असतात, आणि तू त्यातलाच एक आहेस. अलीकडे तुला जाणवतंय ना, मन थोडं शांत झालंय. राग पटकन येत नाही, सगळ्यावर लगेच प्रतिक्रिया देत नाहीस. हा पहिला संकेत आहे. तू बदलतोयस. काही गोष्टी ज्या आधी खूप महत्वाच्या वाटायच्या आता तितक्या मनावर घेत नाहीस. काही लोक आपोआप दूर जातायत आणि त्याचं फार वाईटही वाटत नाही. हा दुसरा संकेत आहे. जेव्हा माणूस आतून बदलतो तेव्हा सगळे सोबत चालत नाहीत, आणि ते चुकीचं नाही. कधी कधी एकटेपणा येतो, पण तो आता घाबरवत नाही. तो विचार करायला शिकवतो. हा तिसरा संकेत आहे. पूर्वी जे मिळालं नाही त्याचं दुःख खूप काळ मनात राहत होतं. आता अजूनही वाटतं, पण ते अडकून बसत नाही. हे सगळं साधं नाही, पण हेच तुझ्या प्रतीक्षेचं फळ आहे. तू रोज मनात विचार करतोस, माझी वेळ येईल ना? माझं काही होईल ना? आज आम्ही तुला थेट सांगतो, तू योग्य वाटेवर आहेस. प्रतीक्षा म्हणजे शिक्षा नाही. प्रतीक्षा म्हणजे तयारी. तुला माणसं ओळखायला, स्वतःला समजायला, आणि जे मिळणार आहे त्याची किंमत कळावी म्हणून. जर सगळं लगेच मिळालं असतं तर कदाचित तू आज जसा आहेस तसा राहिला नसतास. आणि आज तू जसा आहेस तोच तुझा सगळ्यात मोठा बदल आहे. तू शांत झालायस, कमी बोलतोयस, विचारपूर्वक चालतोयस. हे योगायोग नाही, हा संकेत आहे. आता मोठं काही करायची गरज नाही. फक्त एवढंच लक्षात ठेव, आपलं काम प्रामाणिक करत राहा. घाई करू नकोस, स्वतःवर शंका घेऊ नकोस. संकेत नेहमी मोठ्या आवाजात येत नाहीत, ते हळूच मनाला लागतात. आणि जर तू इथपर्यंत ऐकत राहिलास तर हा सगळ्यात मोठा संकेत आहे की तू अजून हार मानलेली नाहीस. शांत राहा, विश्वास ठेव. पुढचं पाऊल लवकरच स्पष्ट होईल. हीच तुझ्या प्रतीक्षेची खूण आहे. हा तुझ्यासाठी दिलेला संकेत आहे. आम्ही इथेच आहोत, तुझ्या सोबत, प्रत्येक पावलावर. श्री स्वामी समर्थ.